काय झालं आवाज दिलाय मला? अगं ते प्रशांत कुठे गेलाय? प्रशांत असेल बाई इथं, सकाळी तर होता आंघोळ बिंघोळ करून मस्त तयार होऊन. कुठे गेलता काय माहिती, मी घरातल्या कामात काही लक्ष दिलं नाही. अगं पण काय लक्ष आहे का नाही तुझं? हा काय चाललंय त्या पोराचं? कामधंदा करते का व्यवस्थित? बरं आता तुम्ही मला सांगा, आता लहानाचं मोठं करूच तर मी लक्ष दिलंय, आता त्याचं लग्न झालं तरी मीच लक्ष द्यायचं का? आता तुम्ही द्यायचं ना. आता कसं असते, बापाच्या म्हणते तर बापाची चप्पल पोराला आल्यावर आईने लक्ष घालू नये, बापाने बोलावं, मित्र व्हावं त्याचं जरा. अगं ते सगळं खरंय, मी त्याचं नाही म्हणत की तुझं लक्ष नाही त्याच्यावर. मग पण अडचण काय होती, एखादं काही गोष्ट चुकीची केली किंवा काय करायचं असेल, मी सांगणं वेगळं पडतं, तू सांगणं वेगळं पडतं. किती झालं तरी आई जवळ असते पोराला. अहो ते आहे, पण काय गोष्टी वडिलांनी बोलल्या पाहिजे, आई नाही बोलू शकत. बरं तुझं काय उद्योग चालला आता? काय नाही, घरातलीच कामं चालली होती. सुनबाईला म्हणलं आता स्वयंपाकाचं बघ, यांनी तुम्ही आवाज दिला तेवढ्यात मग आले मी. हा काय नाही, सुनबाईला बी मी सांगितलं घरातली कामं उरक आणि जरा आहे ना शेतात लक्ष देत जा. पोरीला मी मागं म्हणलं होतं रानातली ही कामं कर, ती कामं कर. अगं तिला घरातली कामं करायची, रानातली करायची, किती ताप होतोय बरं तिला. मग ह्याला असंच काय गावभर हिंडायला सोडायचं, घ्यायला जरा सांगत जावा ना. रानातलं काम करतोय मी. मग तू काय रानात गेला होतास का? आता चाललंय रानात. चाललास ना. किती वाजलेत आता? हा ही टायमिंग असतोय का? अरे फार सूर्य उगवल्यावर रानात जातात का लोक? हा अरे कामाची वेळ निघून गेली, कामाला लवकर सकाळी लागायचं, कामं उरकायची रानातली. सकाळी पोरांकडे गेलतो, आहे का? पोरांना भेटून यावं लागतं आधी. आणि काय पोरांकडे एवढं पडलेलं असतं रे तुझं? असतं काय बी गावातलं काम. अरे गावातली कामं सोडा, घरातली कामं बघा आता जरा. ते म्हणतात ना, लोक सकाळचं देवदर्शनाला सकाळी बारीला जातात, तसं हा मित्रांना भेटायला जातो. काय मित्र देणार आहे? अरे सोडून द्या असं नाही म्हणत मी, पण आधी संसाराचं बघावं. त्या पोरीने एकटीनेच किती दिवस कामं करायची सगळी? अरे गाड्यावानी कामं करते का रानातली ती? अरे जरा मित्र कुत्र जरा बंद करावा. लग्न झाले ते तिच्याजवळ बसावा, बोलावा, हा तिच्या संग रानात जावा, तिला बरं वाटन का? सारखं सारखं बाहेरच का असतं तुझं? रात्री असतो की तिच्या जवळच. काय तू बोलतो? येतोय 2 आणि 3 वाजता रातच्या, मी बस बघत असतोय. काय करतो रे रातचं तू एवढं? हा असतो पोरांकडेच. हे बघ बाबा, एकुलता एक पोरगा आहे तो आमचा. तुझ्या मागं आता घरची जबाबदारी आहे, संसार आहे, तेव्हा आपलं नीट घरात लक्ष दे. ते हुडबुतपणा बास झाला आता. हे असं बरोबर नाही वागणं तुझं. ह्याच्या अशा वागण्यामुळेच त्याचं लग्न लावून दिलं की घरात तरी बसन बायकोच्या नादाने. पण नाही, त्याचे लक्षण काय बिघडतच चाललेत अजूनच. सुधारायचं काय, सुधारायलाच घ्यायनात तू. आता तरी वागशील का नीट? चला काय तात्या, काय कुठं आज दौरा? जायचं ना आपल्याला गावात. बघ हे का, यायची का नाही? काय काल ठरलंय राव आमचं. अहो ठरलंय, पण इथली घरातली कामं कुणी करायची? तात्या तुम्ही हे राहताय 1758 मध्ये. माझ्या ते पप्पे आहे ना, आमचा जीवलग म्हणे, त्या बर्थडे हे पार्टी करायला जायचं. तुम्ही बर्थडे बुड्डेच करत बसा. जरा संसारात बघा, घरदारात बघा, शेती धंद्यात बघा जरा. अरे आता वाढदिवस आणि बारसं करायचं, तुम्ही बारीक बाळ राहिलंय का? तुम्हाला नाही कळत, तुम्ही अडाणी इथं दोघं पण. आता बर्थडे नाचणं गाणं कॉमन झालंय, कोणी पण करतंय. हा बरं आहे भाऊ, पटतंय तुम्हालाच. अरे नाचणं गाणं बर्थडे करणारे ते सगळे ठीक आहे बाबा. काय तुम्हाला हाऊस मौज करायची ती करा, पण घरातली 4 कामं करायला नको यांनी. तू तरी मोठा आहे, त्याला समजून सांग का तूच त्याला घेऊन हिंडतो आता? तात्या घरातलं होत असते, ना काळजी करू. नाही नाही, यांच्या आई बापाने आपण कष्ट केलेत ना, त्याच्या जीवावर कर मारतात उड्या. जाऊ यांना कष्ट करायला लागते ना, तेव्हा यांची अक्कल जाग्यावर येईन. काय राव तुझं खरंय? तुला साधा फोन नाही, मला आयफोन घेऊन दिलाय घरच्यांनी. आहे का काय? आहे का काय? जाऊ का कसं नाना मग? काय जाऊ का कसं? जाऊन दे एवढ्या वेळेसच जाऊ दे. ऐका, पोरगा आत्ता नाही बाहेर निघणार तर कधी निघणार? आपण लग्न करून दिले तिचं त्या बायको जवळ बसाव का नाही? त्या बिचारी ती चांगली म्हणून. होईन काय ना काळजी करू. जाऊ का? चांगले मनानं सांगा. जावा आता काय बाबा, जाऊ का काकू? आता करा तुमच्या बुद्धीला पटन तसंच करताय. आमचं कधी ऐकलंय तुम्ही? ऐकत नाही माझं. तेव्हा आम्हाला विचारायचं कशाला मग करमत ना? काय पोरांनी काय धंदे लावले तर काय नाही. कसं व्हायचंय पोराचं? चल सुनबाईला आवाज दे, बोलून घे इकडे. हा देते. खुशी, ए खुशी, बोला ना. झालं का स्वयंपाक आवरला? हा आवरला. रानात जायचं होतं, मग रानात जाऊ आपण. हा चला ना. ते तर गेला उदळ्यात गेला, मित्रासंग कोण आलं होतं काय माहिती. कोण ते का? नाही तर काय, तू त्याला असं जरा बोलत नाहीस का ग? हा बाईस का कोण आहे तू?
जरा नवऱ्याला प्रेमाने बोलावा. हा, सारखा बाहेर सारखा बाहेर सारखा बाहेर. आता मी काय बोलणार आहे हो, तुमचंच बघ ऐकत सुनबाई. नाही तर. तो जरी तुझा नवरा असला ना तरी काही चुकत असला, घरी उशिरा येतोय, काय फाजीलपणा करतोय, तू त्याला बिंदास बोल, आम्ही तुझ्या मागे. पण त्याला थोडं दाब पाहिजे. नवरा जर चुकत असेल तर बायकोचा धाक गरजेचाच आहे तिथं, नाही तर संसाराचं वाटोळ व्हायला येळ नाही लागत. मग आता तुमच्या दोघांचा संसार आहे, आमचं काय झालंय गेलंय, तेव्हा नीट लक्ष ठेवत जा त्याच्यावर. हा की आता कुठं गेलेत मलाच नाही सांगता यायचं. आणि त्यांच्याशी नीट बोल जरा, एकदा त्याला समजून सांग. असं केलं उद्या पोरं बाळ झाली तर काय खात्यान पोरं बाळ तुमची? अहो काय म्हणून खर्च नाही आजकाल, शाळा आहे, शिक्षण आहे, आजार पाणी आहे, सगळं बघायला लागतंय पोरांचं. हाय ना, सगळंच करावं लागतं. बरं एकटीच तू ओढून ओढून किती गाडा वाढणार संसाराचा? ते बी आहे. तेव्हा त्याला एकदा नीट समजून सांग, व्यवस्थित बोल त्याच्याशी. एक काम करते, संध्याकाळी मी बोलते, पण तुम्ही बी थोडंसं बोलू लागा. म्हणजे कसं ती हे बघ, प्रत्येक गोष्ट नवरा बायकोत आम्ही बोलणं बरोबर वाटत नाही. ती आम्ही तुझं आताच तुलाच बोलावं लागेल. आम्ही आताच बोललोय त्याला. तू पण थोडं त्याच्या कान भर की म्हणा आता ठीक आहे आपण सडेत, उद्या लेकरू बाळ झाल्यावर त्याला काय म्हणून लागणार नाही. आता वडील थकलीत म्हणा तुमचे. हा, काय करणार आहेत ते? शेवटी तुम्हाला जिम्मेदारी आहे का नाही संसाराचे? तू बोल त्याला जरा. हे बघ पोरी, नवऱ्याला मी मुठीत ठेवा असं म्हणत नाही, पण निदान त्याला धाक तरी पाहिजे ना. तो काय करतोय काय नाही, वेळ कुठं घालवतोय, घरातला पैसा कुठं घालवतोय, त्याचं संसारात कामात शेतीत लक्ष आहे का नाही हे बघत जा जरा. होय की माझ्याकडून नेतेत रोज 1000 रुपये म्हणलं तरी नेतेत. अगं मग तेच म्हणते, आम्ही बोलले, पण त्याला असं नको वाटायला की बायकोला काही प्रॉब्लेम नाही ना, आई वडीलच मला बोलतात. पण तू जरा त्याला बोल. तेच ना, रोज 1000 रुपये नेऊन करते तरी काय, मला ती पण बघावं लागन. पण माझ्या डोक्यातच नाही आलं इतके दिवस. मग तू एवढे दिवस आम्हाला सांगायचं ना 1000 रुपये नेतोय म्हणजे. 1000 रुपये काय कमी झाले का? कमवायला किती लागतंय ते? तेच ना. परत देऊ नको त्याला पैसे. द्यायचे असलं तर मला आईला बाबांना विचारा, मग देते म्हणून. महिन्याचे 30,000 रुपये नेते ते माझ्याकडून, तरी मला कळत नाही. बघितलं आता का? उगा तुम्ही माझ्याकडे ठेवाय देताय म्हणून मी ठेवी ते. म्हणजे मी ठेवाय दिलेले पैसे घालवले वय. म्हणजे कमवायची अक्कल तर नाही, पण गमवायची बघा. त्यासाठी याचे मित्र बंद करायला लागतील. बरं जाऊ द्या, तुम्ही रानातल्या कामाचं बघा, मला तालुक्यात जायचंय, मी आलोच जरा. खा 2 घास खान मग जा तालुक्याला. तुम्ही एकदा तालुक्याला गेले ना की तिकडचेच होता. बरं आलेच रानात जाऊन, तुम्ही जेवून घ्या. बर, त्या पोराने पण हिच्या डोक्यात नसे किडे कालवून ठेवलेत. चला. ऐक ना, काय म्हणतोय? बोल ना. एक काम आहे माझं. काय काम आहे? ऐक ना, काय? एक पैशावाला बकरा आहे, हां. त्याला तू गटवायचा. मी मग आम्ही गटू. मीच गटवणार ना. त्याच्याकडून लय मोठे पैसे काढायचे. लाख रुपये काढले की 50 तुझे 50 माझे. बस का? लाख काय 2 लाख काढन. मागच्या बकऱ्यावर हे फेल नाही गेला पाहिजे. नाही रे, ते मागचं जरा येडाच होतं, त्याच्यामुळं हे झालं. पण ह्यावेळेस प्लॅनच असा करू की समोरच्याने दिलेच पाहिजे. तुला तर माहिती आहे, एखाद्याच्या डोळ्यात डोळे घालून कसे पैसे काढायचे ना, ते मला चांगलंच कळतं. ओ तो आता बाजी आपलीच पक्का. त्याला कसा गांडवायचा आणि तुझ्यापर्यंत कसा आणायचा हे मी बघतो. त्याला जाळ्यात कसा अडकवायचा हे मी बघते. नेहमीप्रमाणे. तू काळजीच करू नको, हे काम सक्सेस झालं म्हणजे झालंच. मग काय करू, त्याला गटव चांगला, पैसे उकळ, जाऊ मग फिराय कुठं तरी मस्त. त्याच्या पैसे आपण मज्जा मारू. आहे की नाही? खरंय. बरं जा तू मग आता इथून. मी काम कर, मी त्याला थोड्या वेळाने इथंच घेऊन येतो. इथं घेऊन येतो का? याच लोकेशनला. बर. आणि तू मग तुझी सूत्र हलव, तुझ्या नजरेने त्याला कैद कर, तुझ्या नजरेमध्ये. हां, ते तर मला चांगलंच जमतं, नजरेमध्ये कैद करायला. मला सांगते का आता तू?
हा तुला तर केलंय, फक्त एवढंच आहे की तुझ्याकडून पैसे उकळले नाही. जाऊ का? जा घेऊन मग. आण जरा. बाय. बाय. अरे प्रशांत कुठे गेलाय आज? बोलून घेतो. अरे काय लागतं काय करायचं, काय नियोजन आहे का? त्याला बोलावतोय म्हणल्यावर त्याला एक आयटम गटवून द्यायची जरा. बघेल काढाय ते. थांब मला फोन करू दे. हॅलो प्रशांत. अरे इकडे काम आहे तुझ्याकडं. पाठकून येते आणि म्हातारी लपून ये बाबा. मागच्या वेळेस लय डोकं खाल्लं होतं, पार्टीला गेलतो तेव्हा. लवकर ये चल. येणार त्याला आयटम पटवून देतो मस्त. घ्यायला गावात लग्न झालंय त्याचं. कोणाचं त्याचं झालं म्हणून काय माणसाला काय शॉक नसतो काय? बघा पैन 1000 रुपयाची पैन. ए लागली चल की. त्याला पटवूनच देणार आणि पटवून दिलं काय देणार? 1000 रुपये देणार महाग. हा. हा 1000 रुपये रोख नाही दिले टेन्शन देऊ. देवराव हा, देतो लगेच. भरोसा नाही का? बघा पण महाग सरची ना. नाही सरकत. नाही सरत. थांबा आलाय तो. आलं गप्प जराशी विचार करू जराशी. काय रे, तुला काय काम बिम आहे का नाही? लगेच काल कशाला मग आबा पुढे यायचं माझ्या? अरे बाबा तिथं म्हणते मुर्दी. ऐक ना. आता काय काम काढलं? ऐकून तर घ्यायचं की. आपल्या गावात एक पाखरू आहे, लय कडक आहे. हा. आणि मला असं वाटतं की तुला पटेल. येडाय कर ना, लग्न झालंय. अरे लग्न झालं म्हणून काही तुला म्हण नाही का? हं? कवर माणूस एकदा आज बटाटे खाल्ल्या उद्या वांग बी खातो. हं? चांगला काय आला? बरोबर आहे. अरे खटर ना, तू लग्न नाही आला अजून. अरे मला गरज नाही, माझ्या मागे 5-6 पोरी आहेत. काय अडचण नाही. ऐक माझं का घरी काढल्यावर नाही केलं आम्ही आहेत ना राव. तू रोज बटाटे खाऊन तुला त्रास म्हणजे हे होत नाही. कधीतरी हॉटेलला बिर्याणी मग? चायनीज असं काय चिकन खात जा. लेग पीस चांगलं असतं माहिती. नवीन मी काय म्हणतो, ऐकून घे ना, ऐकून घे. मी साहेब माझ्यासारखं हाच म्हणलं असतं पण ह्यो माझ्या पैशासाठी वापर द्या म्हण. मी काय म्हणतो, हा. घरी कोण नव्हतं. घरची इकडे एक बारवाली एक घरवाली. अरे आम्ही आहेत ना. एक घरवाली काट्याची घेतो तू. एक घरवाली असली भारी आयटम आहे. तुम्हीच सांगता घरी जाऊन. नाही ऐक जमन राव तू. ऐक माझं. एक मस्त पैकी घरी, एक बाहेर रानात. बोलला पाणी पाणी हा? काय अवस्था ती. जमन का? नक्की. कुठाली? आज तुला काय करायचं आम्ही सगळं नियोजन लावणार. अख्खं तिकडं रानात गेला ना, तुझ्या इकडं कोण बायकोपेक्षा तर चांगली. राखण राहणार म्हणायचं. राखण होय हे कोण? आपण अरे राखण राहायची गरज काय? अडवाने तुला का लावला का? जमन ना. माझा विश्वास नाही तुझा. चालायचं का मग? चला. कुठे भेटन कुठे भेटन? आली तिकडे आली असं कोपरा कापरा कुठं तरी धंडू. मग अशी मी बघितली त्या लिंबुनीच्या कोपऱ्याला. हा कोणी पण अरे बघ ना. तू मार गेम करता. अरे नाही रे. तुला काही असं वचा वाटत नाही का रे? त्यांचा दिवशी सोडून माझा विश्वास नाही का? चलून ए, टाकू. चल ए, चल ए, आता मजा ए लगेच होईन ना. तुम्ही सगळे लगेच होईन ना. ह्यानी फक्त जायचं हा, थांब. तिला म्हणायचं ऐकून की मला तुम्ही लय आवडताय. नाही म्हणली ना त्याची आईला मिशी काढून ती लग्न झालं का बिगा हे बरं बिगर पुरी घे नवाट. नाही 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 बिगर तशी नको. लग्नाची? लग्नाची पाहिजे आपल्या. लग्नाची लागा तू लग्न झालं मागच्या वेळेस माहिती ना. लग्न येडे हा. अरे हाय नवीन लग्न झालेलं आहे ते. नको चल ए, तू चल ऐक माझं आहे राव. तू ऐक माझं. चल किती वेळ झालाय? अर्धा तास तर झालाय. अजून कशाने आले बरं? काय राव, एका सुंदर मुलीला इतका भेट करायला लागतोय. आले. तिच्यापाशी मी सगळं बोललोय. आता तू जायचं. तिला काय म्हणायचं माहिती का? मला तुम्ही आवडताय. ती जर लाजली ना लाजली तर म्हणायचं लाल दिवा लागला, तुझी बत्ती जळली. एक काम कर ना, तू बस. तूच बस बस बस. घेतच गेली. हे आहेत का? अच्छा. बरं, तुम्ही जाता का कसं? ए, चल की. इथं बघतो का? आपलं ठेवायचं जरा. दाखवून आणि दुसरं दार इकडे. चल तुमच्या बघायचं वाकून. चल हो बाहेर. काय नाव आहे तुमचं? माझं नाव आहे मानसी. मानसी नाव चांगलं आहे. हा ना. तुमचं काय आहे नाव? माझं नाव प्रशांत. इश्श. छान दिसतास तुम्ही. हो थँक्यू. काय का ना, तुम्ही खूप आवडता मला. मला पण तुम्ही खूप आवडता. मग जायचं का फिरायला? काय लगेच जायचं का फिरायला? मग जाऊ ना फिरायला. फिरायला तर काय जायचंच आहे. हा ना. बाकी कसं आहे तुमचं? बाकी काय नाही, आमचं
मस्त राणे घरे बंगला आहे. अरे वा, हम्म. पार्टी चांगली आहे. काय अहो म्हणलं पार्टी करू आपण. हा पार्टी. हा तेच तर. ते अनिकेतला कसं काय ओळखता तुम्ही? अनिकेत माझा कॉलेज फ्रेंड, त्याच्यामुळं ओळख. तर मी त्याला म्हटलं होतं की मला साथ देईन असा जोडीदार पाहिजे. एकदम दिसायला चांगलाच नसला तरी चालेल, पण मला साथ दिली पाहिजे. नाही ना? तुम्हाला वाटतं का मी तुम्हाला फसवन? नाही, मला नाही वाटत तसं. मग मी का फसू? आता मी परत तुमच्यासोबत लग्न करायचं तुम्ही मला फसवायचे. असं नाही करणार मी. आय प्रॉमिस यू. चालते. काय चालतंय? परत भेटू आपण संध्याकाळी. असंच जाणार आहेस का तू आता? मग काय करायचं? असंच माझा हात मोकळा ठेवून जाणार आहे का तुम्ही? मग चल ना कुठंतरी फिरायला जाऊ. फिरायला तर काय जायचंच आहे, मग? पण जर मला शॉपिंग करायची आहे ना, तर मला त्यासाठी पैसे लागत आहे. पैसे देऊ का? हो. अहो भरपूर झाले एवढे सगळे. की राहू दे. हां ये मग शॉपिंग करून आपण जाऊ फिरायला. जाऊ ना आपण. तुमच्यासाठी पण काही ना काहीतरी घेऊन येते मी. चालते. गुलाबजामू आवडेल? आवडेल, चालेल मला. ठीक आहे, मग तुम्ही एक गुलाबजामूच आहे, मग तुमच्यासाठी एक गुलाबजामू आणन मी. जाऊ का मग मी? हां बाय बाय. बाय. लव यू. हाय. हां आत्ता तर एवढेच कमवलेत, पण पुढे जाऊन जास्त कमवून. काय म्हणतो? किती किती दिलं बकरीने? काय माहीत किती दिले. मोज. 50 तू 50 मी. आत्ता तर एवढेच हे केलेत, पण पुढे जाऊन जास्त हे उकळून त्याच्याकडून पैसे. हां 25 नोट गेली. घेते नोट गेली. जाऊन दे रे, भरपूर नोट आहे आपल्याकडे. अरे इथे 1-1 रुपयाची किंमत असते माहिती का? हा ठीक आहे ना. ही अशी लाडीगुडी त्याला लाव काय? हा का? म्हणजे तुला काय म्हणायचं काय? मला काय हेच काम आहेत काय लाडीगुडी लावायचे? 25 आहेत. भांडणार आहेत का वाटून घेणार आहे? वाटून घेणार आहे. 1-2 घे तुला. चल. काय किती? निम्मे दिले. निम्मे नाही जास्त आहेत थोडे. मी एवढी वेळेस कमी घेतो, पण आता परतच्या वेळेस बराबर द्यावं लागतं. बरोबरच देईन तुला काय पैसे. हा असं बोलत जा. 500 घेतो मी. थांब जरा. जाऊ का? हो बाय. चांगला फसव लाडीगुडी लावून. ते तू सांगायची गरज नाही आहे मला. कसं फसवायचं, कसे पैसे उकळायचे हे चांगलंच कळतं. हां आता एवढं मात्र आहे, पण पुढच्या वेळेस पैसे भेटलेले तुला सांगणार नाही मी. हाय क्या लत लग गई यार. हाय क्या चीज आहे तू. हाय जरा पोरांच्या लक्ष देत जावा. आता पोरांकडे कवर लक्ष द्यायचं आता आपण. आमची पोरं कशी कामच नाही करते. उगा गाडी फिरून उपयोग नाही बाबा. हा आता करतोय बरं का आमचं बी काम, पण काय तिच्या आईला. नाही दुनिया कुठं गेली, पोरं कुठं चालले दुनियाची, आपली पोरं काय करते थोडा विचार करा ना. थोडासा सुरुवाती थोडीच असते हो. ती बी खरं आहे बरं का तुमचं, पण असं वाटतं आपलं तरुण पण गेलं गरिबीत, आणि आता काय पोरांच्या वाटेला तेच नको यायला. हे पा तुम्हाला सांगायचं एवढे 2 वर्ष येतं. 2 वर्षांनी पोरं एकदा पायात आपलं चप्पल पाय त्यांच्या पुढे गेली की पोरं ऐकत नाही तर परत. म्हणजे तुमच्या काय कानावर आलंय का तसं? असं उडत ऐकाय येत आहे, पण जरा तुरंत तेवढं तुम्ही बघा दापून. नाही तसं काय नाही बरं का, माझा आहे विश्वास पोरावर. हा तर थोडं याडेवानी करते बरं का ते, काय घरात लक्ष नाही काय नाही, पण काय नाही चालायचंच. असं वाटतंय वय त्यामुळे करतंय याडेवानी. आपला हातात आहे काय नाही, एवढं हाताबाहेर गेला अजून. म्हणजे जायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? अहो आत्ताच आवर घाला. एकदा हाताबाहेर गेलं परत गावत नसते, आणि आपल्याला दुनिया नावं ठेवील. आईला ते बी खरं आहे बरं का तुमचं. 4 लोकात बसायचं का नाही आपल्याला? आज लोकांची लेकरं काय करतात, आपली काय करतात. चला आता माझं बी कार्ट गेलं राहणार, जरा ध्यान द्यावं लागेल ट्रॅक्टर घेऊन.
हा चालतंय. बघा मग तुम्ही विचार करून आता. आईला बापू काय म्हणते ते खरं असं का? नाही, आपलं पोरगं काय एवढं बी हाताबाहेर नाही गेलं अजून. ए खुशे खुशे काय हो? ऐक ना इकडे ना. बोल. आई नाही ना घरात? हाय तर झोपल्यात का हो? झोपली ना? हां. पैसे दे ना मला जरा. कायला? लागत होते जरा. आता तुम्हाला काय लागतं कशी? अरे एक स्कीम आली मस्त. कसली? एका महिन्यात पैसे डबल. खरं काय? 50ला 50. हां. हा लाख रुपये भरले लाखाला लाख. हां. हा एका महिन्यात? एका महिन्यात. हे हो. आईला काय सांगू नको. तुझ्याकडे किती पैसे आहेत? आहेत तर 25,000 रुपये आहेत ना. दे ना मग. थांबा आणते लगेच. पटकन घेऊन. हां. ये ना पटकन. किती आहे ते? 25. 25 आहेत? हां 25 आहेत. 50 नाही का? नाही ना 25 आहे दादा फक्त. मग याच्यात फक्त 50च होत्या. हो दे की 50 आपल्याला लय झाले आणि परत पुढच्या महिन्यात टाकू आपण 50 झालेली. एक काम कर ना. हां. ही दे ना गळ्यातलं डोरलं. कोणतं? ही अहो नको आई खावाळते आणि किती कुठे गेले? 2 तोळ्याचं आहे ना? हां. अरे एका महिन्यात 4 तोळ्याचं डायरेक्ट. हां. मग पण तोवर काय सांगू आईनला? काय नाही तुटले म्हणा ते अजून गाठायचे म्हणा ठेवून दिले म्हणा. हा का? हां ते पटकन. बरं तर आईला काय सांगू नका ना ना. नाही नाही हां नाही. जाऊ पण नक्की ना? हां जाऊ मग. हा या. सांगू नका कोणाला. नाही बरं झालं डबल होते पैसे. जरी माय 50,000 तरी होते ना. अगं रानात जायची वेळ झाली आता फार. संध्याकाळचा येडा द्यावा एखादा. सुनबाईला सांग बरं चहा ठेवायला. खुशी ए खुशी अगं चहा ठेव थोडा. हा आले. चहा ठेवायचा का? अगं चहा ठेव. हा चहा ठेव लगेच ठेवते. चालतंय. आणि ना रानात गेलो ना मी आता हा. की ना ते मकाचं बघून येतो. उद्या पेरून घेऊ मका सगळी. चालते हा चालते. पण खुशी हा गळ्यातलं कुठे तुझ्या? ती गळ्यातलं वय ती तुटलं होतं ती ठेवलंय घरात. अगं 2 तोळ्याचे असं कुठं बी ठेवू नकोस. माझ्या हातात द्यायचं मी कपाटात ठेवलं असतं. नाही नाही हाय ना घरातच ठेवलंय. अगं आहे ना मग एक काम कर आणि इकडं माझ्याकडं हा. मी गाठून आणतो लगेच. बरं जा. नाही बाबा ती मी गाठीन ना मला येतं की गाठता. बघा अगं चाललोय आता मी बाहेर तर मग तेवढं काम करून येतो. चांगलं गाठ. नाही, नाही, मी, आता नाही व्हायचं चांगलं. नाही मी गाठते कसं आहे आता हाय घरातला कारागीर तर कशाला बाहेर न्यायचं नाही का? अगं पण घरातली घरात व्यवस्थित असतंय का ते? उद्या परत तुटलं हरवलं मग मला मागायची वस्तू आहे. आण बरं तू इकडं. नाही बाबा मी गाठीन ती. अगं खुशी काय म्हणते ते? अगं आण ना जा ना. हा असं का चाचर लागलीस तू? हा नाही ती काय ते? ठेवलंय मी. जा मग घेऊन ये ठेवलंय तर. सुनबाई बानगड काय खरी ते सांग. काय झालंय तुला? खुशी अगं बोल ना. का मग घेऊन बसलीस? आहो ती त्यांनी नेलंय. त्यांनी नेलं? हा कशाला? ते म्हणले ती महिन्यात पैसे डबल होते. कसले डबल होत्यात आणि कोण म्हणलं? अरे काय डोकं फिरलंय काय त्याचं? का बांग बिंग पिलाय? आणि शिकल्या सवरलेला माणूस तो कुठला असा धंदा आहे की त्याच्यात डबल पैसे होणार आहे? का कोण व्याजाने देणार आहे? आणि तुला कळत नाही का एवढं? अगं येडी का खुळी तू? खुशाल त्याला त्या 2 तोळ्याचं गळ्यातलं दिलंस तू. आम्हाला सांगायचं तरी. काय पोरीचं आहे ना खरं नाही या. आणि ते आपल्या गारट्याला बी कळायला नको का? ही एक काम कर तू आहे ना त्याच्या नादाने ते पैसे बी उडून टाकशील. मी तुझ्याकडे ठेवायला दिले ते पैसे ते दे माघारी बँकेत ठेवून टाकतो. हा, ते भरून येतील जा. बाबा ते पण नेलेत त्यांनी. देवा परमेश्वरा नशिबा माझ्या. अगं तू द्यायचे कशाला? आम्हाला विचारायचं नाही वय? ते म्हणे सांगू नको कुणाला. ते महिन्यात डबल केले ना मग मी तुला देऊन टाकी. अगं ते काय बी म्हणेल पण तुम्हाला सांगायचं ना. आणि एवढा शान आहे का तुझा नवरा? हा अगं तरी मी तुला सांगितलं होतं लक्ष ठेव त्याच्यावर. लय नको ऐकू त्याचं.
अगं पोटच्या पुरीवानी तुला आम्ही सगळे विश्वासाने सांगतोय तरी सुद्धा तू असं केलं वय. बाबा मी म्हणलं आपलाच फायदा आहे त्याच्यात म्हणून दिले. अगं पण निदान एकदा विचारायचं तरी आम्हाला. आणि काय फायदा? अगं एवढा फायद्याचा विचार केला असता तर रानात गाडला असतं त्यो. किती दिवस झाले देऊन? सकाळीच दिलंय. पण मी घरातच होते, कुठं गेले बी नाही. मग एका शब्दाने मला बोलायचं तरी. आते असं असं आहे बघा, काय करायचं. त्या पोराचे लक्षण काय मला ठीक दिसेना. हे कधी असं वागलं नाही. मी एवढ्या पैशाचं केलं काय? काय चाललं? काय सावकार काय डोकडे? काय असेल कुठं तरी. मला आता येतो मग येतो. किती वायदे झाले तिचे? वायदे म्हणजे कशासाठी वायदे? कसलं वाईद? त्या घरी सांगितलं नाही का याचा हप्ता भरायचा त्याचा तू दुखत होतो का? मला काय धाड भरली आहे सावकार, तुमच्या पुढे उभा आहे मी. अरे लाख रुपये तुझं दवाखान्याचं बिल भरलं त्यांनी म्हणतो मला काय धाड भरले? लाख रुपये? मग कुणी नेले? तू जनावर कुणी म्हणजे 2.5 लाख रुपये झाले आणि व्याजाचे 5-25 हजार रुपये. पैशाची व्यवस्था कर माझ्या. अहो सावकार काय बोलताय तुम्ही? त्याने 2.5 लाख रुपये नेले तुमच्याकडून. मग खोटं बोलतोय मी? अहो नाही, तुम्ही खोटं नाही बोलत. त्याने घरातले पण 25,000 आणि 2 तोळ्याचं गळ्यातले नेले. अहो आमच्या अरे कार्ट तुझं दुखलं नाही म्हणतो. कुठं हप्ता नाही, भानगडी नाही, लग्न नाही. बायाच्या भानगडीत तर नाही पडल्या का द्या? आता काय सांगावं अरे सावकार. आई बाप हे काय ध्यान फिन ठेवता का नाही? अहो आता पोर घरात ध्यान ठेवा. आता घरातले का रानातलं काम बघत नाही. आम्ही रानात मराव का त्याच्या मागं मराव? सांगा बरं. हे जोडीदार म्हणलं दुखत असेल, आलं घाई घाई लागलं रडायला काढायला. बापाचं लई दुखत आहे, दवाखान्यात न्यायचे बिल भरायचे. दिलं मी बी काढून. अहो सावकार पर आता कुठल्या तोंडाने सांगू? सुनबाईच्या गाड्यातलं मोडलंय त्यांनी. घरातले पैसे घेऊन गेले आणि तुमच्याकडले पैसे घेऊन गेले. मग गाबड करतय काय या पैशाचं? आणि गेलंय कुठं ती? नाही त्याला विचारलं पाहिजे. एवढं पैशाचं करते काय? जोडीदार कोण असते त्याला? काय नाद विद्या नाही ना लागला त्याला? दारू जुगार काय असं पप्प्या होता रे एकदा ती दाढीवालं हा तेच ते लाल शर्टावाला नाही का ते? त्याला ते येतं बरोबर. फोन करा त्याला. फोन करा बरं. फोन करा. नाही एक काम करा, तुमच्या घरातलं बघा, माझ्या पैशाची कधी व्यवस्था अहो करता? सावकार तुम्ही आता आम्हाला सांगितलं काहीतरी वेळ द्या. आम्ही त्याला विचारतो काय केलंय काय नाही, मग आम्ही ठरवतो ना. मी काय म्हणते, तुम्ही त्या काय त्याचं नाव येते त्याला पप्प्याला त्या फोन लावून बोलून घ्या. मला ना तर डोकं बन करायला लागले बघा ऐकून. लाव फोन. काय केलं असं ना पोराने बाई पैसे. हॅलो पप्प्या, अरे इकडे ये लवकर. लगेच म्हणा. हा लगेच ये. इथंच झक मारित असेल कुठे? आता काय करायचं? आता काय करायचं? तोड हाणून घ्यायचं आणि काय करायचंय? काय आलं इकडे? काय होता त्या? अरे बाबा ते प्रशांतनी पैशाचं काय केलंय? काय गोंधळ लावलाय ह्यो? अरे यांच्याकडनं लाख रुपये घेऊन गेलाय. मी माझं दुखात आहे म्हणून हिच्याकडनं घरातले पैसे घेऊन गेलाय आणि ते कमी पडलं म्हणून पर दागिनं घेऊन गेलाय. चालवलंय का? अरे तू जोडीदार आहे, तू तरी खरं सांग. हो त्याने काय झालं आता सांग की बाबा. चल सांग काय झालं? एकदा पैसे न्यायला त्याला लागलाय ते मानसी व्हायचं ना. काय बयाचा नाद? राग का खपशीन? आणि ते पण आत्ता पण फोन आलता, मी पैसे द्यायला जाणार आहे म्हणला. कुठे जाणार आहे सांगा की? मंदिर आहे का? मंदिर, दत्ताचं मंदिर त्या माग. बाई चल. या पोराने केलंय बाई. आपल्याला तिथे जावं लागेल. चल बा, पहिलं घेऊन चल. व्हायचा. मला वाटलं थोडं किरकोळ मध्ये होईल, पण लय डोक्याला ताप. मला नंतर कळालं असलं धंदा करत आहे. अरे बाबा फाशी घ्यायची वेळ आली पार. चला चला. अगोदर सांगाय फाशी आली काय? अहो मला माहितीच नाही पर्यंत जाईन ती पोरग. आणू का तुझं माहिती? मित्र कशाला झाले तुम्ही? हा? ते- असे वाईट वळणाला लागल्यावर कळत नाही का? घालता नाही एकदा मागून मागून लपून बघत होता. नाही मी नव्हतो आलो. मग कोण होतं? नव्हतं. आणि फटकावले नाही खरंच नव्हतो मी ते होय असन चंदूबाई. मग मला नाही तर ते मला तरी सांगायचं ना. वाईट तू कामात सकाळी नाही दिले ना? साथ देत मी, चांगल्या कामात येतो. चला ते पण पैसे चला. द्या. चला. माझं काही नाही. तुझं काही नाही, सगळी सारी एकाच माळाची म्हणी. माझं काय नाही. थँक्यू. खरंच किती इच्छा पूर्ण करतो ना तू माझ्या. काय जे लागेल ते बिंदास सांगत जा मला. जे लागन ते देतोस तुम्हाला. त्यासाठी काय सगळं विकून टाकीन, रान बिन काय नाही ठेवणार. हे पण आणलं का माझ्यासाठी? हे पण त्यासाठीच आणलंय. कसं काय मस्त आहे का नाही? मस्त आहे. डिझाईन पण 2 छान आहे. तोळ्याचे 2.
2 तोळ्याचं आहे का? पण पुढच्या वेळेस मला जास्त पाहिजे हा. याच्यापेक्षा जास्त आहे. हा चल दिलंय पण पाहिलं ते सर अजून असं काय पाहिलं तू माझ्यामध्ये की इतकं गुंतलास? आवडते तुम्हाला. आवडते मी तुला? कशावरून मी तुला आवडते? छान दिसतीस. फक्त दिसण्यावर? नाही पण आवडते मला तू म्हणून. अगं बाई खरंच काय? पण काय पण बोल. फसू नको आता. नाही बाबा मी का- उठ लाज आहे का तुला? उठ लवकर उठ 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 ते गळ्यात धर ग हिला धर हिला हिला धर बघा त्याच्याकडे जरा बघा का ग भावाने कोण आहे ग तू? आता शेण खायला लाज वाटत नाही रे तुला? प्रशांत सांग ना हिला त्याला काय तोंड बघता त्याचं? माझं प्रेम आहे त्याच्यावर. आबा प्रेम 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 अरे तुझं प्रेम घाल तिकडे. काय तोंड बघता जरा थोडा की त्याला सोडा ना प्रशांत. सगळ्यात थोडीफार प्रशांत थांबा. सगळ्यात महत्वाचं आहे ना? हो थांबा. सगळ्यात महत्वाचं ना हवा ही माझा काय रोल ह्याला विचारा काय नाही. काय इकडे 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 पुढे पुढे काय रे? काय रे हा? अहो मी कुठं काय केलं फक्त दोघं एकमेकाला आवडतं मी फक्त मत दिसते केली. लाज वाटते का? झाला रे तू हा? अरे तुझ्या जागी जर तुझी बहीण असती तर असं केलं असतं का? ते घरातले पैसे दिले असते का? होय रे हा? पैसे द्यायला मी नाही सांगितलं काका, फक्त तिला घेऊन ह्याला ती आवडती म्हणून मी फक्त जुळवून दिलं. अरे लाज वाटते का? त्याचं लग्न झालं जुळाजुळीची कामं करतो काय रे? असं संसार मोडतो लोकांचे. तुमच्या पोराला कळत नाही का हा, कळत आपलं नाही लग्न का? झालंय? तू त्याला काय सांगणार? येऊच घेऊन गेलता मला. तात्या. तू काय गु खायला गेलता हो का? तात्या तुला अक्कल नाही का? इकडे बघा मी सरपंच याला सावकाराला घेऊन येतो. हा या सावकाराला घेऊन चल. मिठू आणि काय रे असलं फसवणुकीचा उद्योग करतो का तू? मी नाही काय. तुला आहे ना चांगला पोलिसांच्या ताब्यात हे देईल. धंदे करता का मित्र मित्र करून राहून? हा अहो काकू ते आता भावानी काय ग तुला माझंच पोरगा दिसलं का? अजून किती असे लबडलेस होय? तिच्याकडनं हे पैसे बघा. काढून घ्या आधी. ते पैसे दे. गळ्यातलं कुठे? गळ्यातलं कुठे? गळ्यातलं दे. गळ्यातलं कुठे? त्यांच्याकडेच आहे. गळ्यातलं आणि इकडं. गळ्यातलं आणि इकडं. हे बघा मी फक्त जाळ टाकायचं काम केलं. त्यात फसायचं होतं की नाही ते काय त्यांच्या लाज हातात वाटते होतं. का तुला? फसायचं होतं का? फसायचं होतं करायला लागली. काय प्रशांत थोडीफार लाजबीज आहे का तुला? हा हे असल्या जोडीदारांच्या नादी लागलाय वय तू? आणि काय गावात मानवर करून हिंडायला जागा राहील का आपल्याला? अरे लोक तोंडात शेण घालतात ना आपल्या. कसं वागतोय काय वागतोय काय बारीक राहिलाय का तू आता? कुणाच्या तोंडाकडे बघायचंय पोरीने आता? हा थोडीफार लाज तरी बाळगायची ना. का अख्खी जिंकून खाल्ली? अरे लाज कशी वाटत नाही तुला? हा बापाच्या नावाखाली सावकाराकडून किती लाख रुपये आणलेस रे? हा अरे सकाळी नाही तसं ते सावकार बोलले आले. सापडला का ह्यो? त्यांना जर लाज असती तर पैसेच कसे घेतले असते त्यांनी? ही पोरगी का? ही भावानी आतापर्यंत 10 जण लुटले तर तुला गावात राहतो का कुठं राहतो तू? ह्या भाडकावाने फसवलं मला. माझा काय रोल नाही भाऊ. अरे तो काही सांगन पण तुला तुझी अक्कल नाही का? हा काय खातो तू? अंडाच खातो ना. उद्या 4 पोरं होत्या ना तुला आणि तू काय बारीक राहिलाय का आता? आणि तुला साधी स्वतःची अक्कल नाही? अरे लोक काय म्हणन, समाज काय म्हणन? मान वर करून हिंडायला जागा राहील का आपल्याला गावात? एवढा विश्वास टाकला तुझ्यावर तू काय केलं रे? ह्या बाईच्या नादी लागून घरातला पैसा जाळा निघला तू. अरे लक्ष्मीवाणी सून आहे आपली, तुला तिच्या चेहरा आठवला नाही? आणि सावकारांना काय सांगितलं तू? मी मरायला लागलोय, माझ्या दवाखान्यासाठी पैसा पाहिजे. अरे जीभ कशी झडली नाही तुझ्या असं बापाला आजारी करून पैसे मागायला होय रे? हा अरे लाज वाटली पाहिजे तुला. अक्कल काय घाण ठेवली होतीस काय तू? या भावानी पुढं काय दिसलं तर पाहिजे ना. त्याला कळायला पाहिजे ना आपली बायको तुझ्यापेक्षा सुंदर आहे. हा तिच्यावर पैसे उधळले तू. काय बोळ्याने दूध पितो का तू? हा दुसऱ्यांचं ऐकून करायला तुझी स्वतःची अक्कल वापरायची ना जरा. हेच काय? हा कोण हिरो दिसतोय तिचा? नाही मध्यस्थी करतात म्हणजे मध्यस्थी फसवलंय मला या भाडकावाने. माझा काय संबंध आहे? दलाली करतोय तू? असले उद्योग करतो? लाज वाटली पाहिजे तुला फाड खाऊ. हा त्या दोघांचं प्रेम होतं मी फक्त प्रेम यायचं सगळं. लग्न लावून द्या. प्रेम जुळून दिलं. हे बघा बस झालं राव तुमची फॅमिली ड्रामा ह्यो. एक काम करा आता ह्यांच्यासोबत मी एवढा टाइम स्पेंड केलाय तर मला त्याचे पैसे भेटायला पाहिजे. पैसे देते पैसे असं इकडं. उलट्या हाताची कानाखाली देईन ना तुझ्या. इकडचं थोबड तिकडं करण. पैसे मागायला लाज वाटत नाही का तुला? लाज काय वाटायची? पुरी. एक काम करा, तिच्यावर प्रेम करते ना तुम्हाला बी 2 सुरू होते रानात काम करा. त्या लग्न लावून ती संग. हा चालेल. चल
करते कर लग्न लग्न. लग्न करतेस का तिच्या संग लग्न. आणि हे कोणाच्या नावाचं घातलंय बाई? हे ह्यांच्या नावाचं म्हणजे लग्न ही शाळा झालं. तुझी होती काय म्हणजे आधीच संग लग्न केलं आहे ना, मला फसवलं तू. अरे प्रशांत, अरे तू माझा भाऊ आहे, ऐक की. काय भाऊ? ऐक की, ऐक की. मी काय सांगतो, आमचं प्रेम होतं ना, आम्ही गपचूप मंदिरात लग्न केलं तर आम्हाला जरा समाजात मोठं लग्न करायचं होतं. मग आमच्याकडे पैसे नव्हतं, नेमका तू बकरा गावला आम्हाला. मग काय धंदा. अरे बकरा घावला लोकांचे तुम्हाला. संसार जाळून तुम्हाला दिवाळी करायची म्हणजे तुमचे लग्न साजरे करायचे वय रे हा? अरे भिकारड्यांनो, तुम्हाला जर स्वतःच्या पैशावर लग्न करता येत नाही तुम्ही काय करणार आहेत आयुष्यात? ओ बस झाला, खूप बोलला तुम्ही. आम्ही ऐकून घेतो, म्हणजे याचा अर्थ असं नाहीये तुम्ही काय पण बोलतो ना आम्हाला. ए भटकवाने, ही जर नरड दाब ग जरा लयच वळवळ चौचौ करायला लागली. पोलीस स्टेशनला फोन करा, पोलिसाच्या हवाली करा. सगळंच होतील. चल घ्या नाही यांना. नको ना, कशाला चुकलं हा आमचं. नको ना. आता कसं नको वाटतंय ग तुला? कसं नको वाटतंय? चुकलं आमचं ताई, ताई माफ करा. मला नको ऐका. मी काय म्हणतोय, पोलिसाची गाडी आलेली आहे, ह्यांना स्वाधीन करू. चल. हा, चला घ्या. ही आम्हाला- त्याशिवाय नाही सुधारायचे हे. तुला 1000 रुपयाची पैन लावली होती. असं सगळे पैसे असलं करशील मला काय माहिती. पैन लावली चला होती मला. चला घ्या ही. ए, चला ही घ्यायला. चला चला तात्या, तुम्ही ना काळजी करू. चला चला. ऐकन ताई. चल तू. अहो, ताई ऐका की. मला काय ऐकायचं नाही, ग बस. भावाने, माझ्या नवराच भेटला का ग तुला नादी लागायला अख्ख्या गावात? हा कुत्री. माझा व्यवसायच आहे तो. अगं व्यवसाय असला व्यवसाय करते काय होय ग? हा असला व्यवसाय करते लोकांना फसवायचा? चुकलं माझं, पण मला भटक भावाने, चल तुला पोलिसातच देते. नको ना.